आज खरोखर आपल्या थोकरटवाडीचं भाग्य म्हटलं पाहिजे की आज मोठे मोठे पाहुणे आपल्याकडे आलेले आहे आणि खास मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या सगळ्यांच्या ताई पद्मजा फेनानी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांची खासियत म्हणजे वरतून अत्यंत गंभीर असं दिसणाऱ्या पण आतून खूप कॉमेडी असलेल्या. सॉरी 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 म्हणजे कॉमेडी आता मला लोक मारतील. नाही कॉमेडी म्हणजे एकदम हसत खेळत असणाऱ्या असं आणि म्हणा विनोदी स्वभावाच्या अशा सगळ्यांची मिळून मिसळून राहणाऱ्या आणि कायमस्वरूपी गमती गमती करणाऱ्या अशा पद्मजा या ठिकाणी आल्या. स्वतः आल्यात. आम्ही बघितलंय त्यांच्या नावाने ती सौंदर्य स्पर्धा पण चालते. फिन आणि मिस इंडिया बघितलंय स्वतः. खोटं नाही बोलणार आपण. फेमिना असतं काका ते. फेमिना मिस इंडिया. ताई मला विचारायचं की साखरेचा पाक एकदम स्वयंपाकाचं सोडून सगळं विचारा मला. तेच काय झालं ऍक्च्युली आमच्या दोघींमध्ये पैज लागली होती की ताईंना जेवण येतं का नाही. आता कन्फर्म त्यांनी सांगून टाकलं त्यांना स्वयंपाक येत नाही. मला जेवण येतं, जेवण करता येतं, खाता पण येतं, पण आवडत नाही करायला. त्याच्यातलाही वेळ फुकट जातो. ताईंमध्ये सुद्धा एक अभिनेत्री दडलेली आहे. काय सांगता. हा म्हणजे आम्ही त्यांचं गाणंच ऐकलं आतापर्यंत. हा पण ती गोष्ट तुम्हाला माहिती नाही. माझी रिक्वेस्ट असणार आहे की त्याची एक झलक त्यांच्याकडून आज बघायची आहे की त्या खूप उत्तम नक्कल करू शकतात. मी असं ऐकलंय, कान धरून आधीच सांगतो, मला माहिती नाही. मी असं ऐकलंय की लता दीदींची तुम्ही छान नक्कल करता आणि त्यांनाही तुम्ही दाखवलं असं मी ऐकलंय. दीदी ते माझं संगीतातलं आराध्य दैवत. त्यांना वंदन करून मी त्यांची आठवण करते. आज मला आठवतोय 21 मार्च 2001 माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर दिवस. वन ऑफ द ब्युटिफुल डेज. दीदींना साक्षात भारतरत्न घेताना पाहण्याचं भाग्य मला त्या दिवशी लाभलं आणि त्यानंतर थोड्या अवधीतच माझंही नाव पद्मश्रीसाठी पुकारण्यात आलं. तेव्हा मी दीदींपाशी गेले, त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांनी माझ्या पाठीवरनं अतिशय मायेनं हात फिरवला आणि म्हणाल्या, तुम्हाला पद्मश्री मिळाली याचा मला खूप आनंद होतोय कारण बाळची शिष्याना आणि विश यू ऑल द बेस्ट. त्यानंतर त्यांचं पत्रही आलं स्पेशल. तुम्ही जे असे हातवारी दोन्ही हातवारी असे करून गाता ना ते मला खूप आवडतं. आज म्हणजे एवढी मोठी मैफिल जमलेली आहे. तुम्हाला सांगतो आज खास आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का अजित कडकडे साहेब या ठिकाणी आलेले आहे. खास कोकणातले ते आहेत आणि त्यांचे कडकडे लाडू त्या ठिकाणी फार प्रसिद्ध आहेत. ते खडखडे लाडू असतात, हे कडकडे ते वेगळे. सकाळी सकाळी छान जी भक्तिगीतं लावतात ना आपल्या गावामध्ये ती सगळी त्यांची असतात. त्यांची म्हणजे अरे आमच्या घरी तर प्रथाच आहे. आमच्या घरी असं नाही म्हणत का आपण खुद सकाळी उठायचं असलं तर आपण म्हणतो ना 5चा अलार्म लावा, तर असं नाही म्हणत. आपण म्हणतो 5चे कडकडे लावा म्हणजे लोक उठतात. म्हणजे आमची सकाळपासून सर तुमचे गाणे विनय फार ऐकतात. फार फार झालं सर तुम्ही या ठिकाणी आला. खूप ताना घेतात म्हणून त्यांचं आडनाव कडकडे पडलं. तान. मॅडम तुम्ही या आमच्या कार्यक्रमात. आज विशेष म्हणजे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. तर मी यानंतर स्वागत करतो साधना सारगंपा यांचं या ठिकाणी आलेले आहेत. साधना सारेगम प नाही, साधना सरगम. नाही आपण म्हणतो ना साधना सारगंपा साधना सारगंपा साधना. ते वेगळं, ते टायटल सॉन्ग आहे. सारेगम प हा वेगळा शो आहे, त्याचं टायटल सॉन्ग आहे. मला अजून एक नाव दिलं तुम्ही, कमाल आहे. अच्छा म्हणजे वेगळं नाव आहे का? सरगम आहे ते. अच्छा सरगम आणि सारेगम. अरे का तुम्ही कन्फ्युज करता यार, दोन्ही म्युझिकच्याच गोष्टी आहेत ना. आहे का नाही मॅडम? जर टाळ्या असतात झालं पाहिजे. प्रवीण आमरेला सर यांचं या ठिकाणी स्वागत. काय चुकलं का माझं? आंब्रे प्रवीण आंब्रे सर. तरी छोटी केली काय? आंब्रे एवढंच आडणं. अच्छा आम्हाला काय माहित नाही का? आम्ही मस्करी करतो सर. असू द्या सर, विनोदाचा भाग म्हणून समजून घ्या. प्रवीण आमरे सर आलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे डॅशिंग बॅट्समन म्हणून प्रसिद्ध होते. तुम्हाला सांगतो सर, तुम्ही म्हणजे आता जेवढे पावसानं खड्डे केलेले नाहीत ना तेवढे त्यावेळेस तुम्ही पिच दादा म्हणजे तो
बॉलर तर असं वाटतं का हा आता बॅटच फेकून मारतो का असं आहे. प्रवीण सर आले त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर क्रिकेटर आणि आता ते मोठमोठ्या क्रिकेटर्सना ट्रेन करतात, कोचिंग देतात. कोच हा कोच आहेत ते. खरं सर तुम्ही कोच आहे? हो, coaching सर कर. माझ्या घरचा एक कोच आहे, त्याचा जरा असा कपडा निघाला होता तर लेदरचा कोचचा अर्थ कळतो तुम्हाला? कोच मोठ्या मोठ्या लोकांचे कोचिंग करतात ते. गरीबाचा कोच फाटला त्याचं काय नाही हा, सर हे मुळात पुन्हा कुणाला हे शिकवतात ऍक्च्युली? रॉबिन उत्तप्पा. वा हे बरं झालं, नाश्त्याचा प्रश्न मिटला. आणि नाव आहे ते, प्लेयर आहेत ते. सर ते फी काय राहते कोचिंगची? खूप असते का? नाही माझी पोरगी 10वीला आहे, क्लासेसला टाकली असते क्लासेसला. ते फक्त क्रिकेटचं कोचिंग करतात. कोचिंग क्लासेस नाही 10वी 12वी वगैरे. असं होय. हा 21 अपेक्षित उत्तरे वगैरे तसं नसतं ते. असं का? तुम्हाला वाटत नाही तिथून हाकलले पाहिजे म्हणून सगळेचे सगळे तुम्ही सोडून? तुम्ही सगळे आता मी तुमची ओळख करून द्यायची होती म्हणून थांबा. हा. आता मी तुम्हाला एवढा मान सन्मान कधीच देत नाही ना. ओळखीत एवढा टाइमपास केला यांनी बघा काय नाही. आरतीची तयारी करा, मी हा. पाहुण्यांशी गप्पा मारतो. जावा ओके सगळे. आरतीची तुम्ही तयारी करा. गप्पा करू. लगेच आम्ही सगळे आरतीला जा. तर जॅकी सर इकडे आलेले आहेत आणि आज गणपती बाप्पा आगमनाचं हे निमित्त आहे. आम्हाला बरेच वेळ सांगत असतात की सरांच्या घरी गणपती बाप्पा असतात. बरं हाँ येत आहे 19 वर्ष झालं 19-20 साल हो गए. वा वा. पण सर मुंबईत तुम्ही राहता आणि मुंबईचं एक खूप मोठं कनेक्शन आहे तुमचं जन्म मुंबईचा आहे. काय सांगाल मुंबईबद्दल आणि तुमच्या मित्रांबद्दल? मस्त आहे मुंबई म्हणजे उत्तम. काय लफड़े नाही, काय टेंशन नाही, कैजुअल इजी सब आराम मस्त है. खाली हॉर्न बहुत बजाता है. हॉर्न मार मार के कान का पर्दा हिला दिया बॉस. वो मतलब उन लोगों को लगता है कि हॉर्न बजाने से गाड़ी चलता है. ये खोपड़ी खराब है उन लोगों का. दूसरा अभी गणपति बप्पा आ रहा है तो पानी को कैसा संभालने का वो सोचना चाहिए. मतलब पूजा करो यार, सब लोग पूजा करता है, सबका दिल में उतना ही प्यार है, मगर अपना दरिया से भी तो पूजा करो, उससे भी तो प्यार करो. इतने बड़े बड़े मंडल होते हैं. मेरे को लगता है कुछ कुछ अभी सुधरने लगे, कुछ कुछ के समझ में आने लगा है कि भाई स्वच्छ रखो ना अपना पानी. मगर आहिस्ता आहिस्ता मंडल का ये आप लोग को करना चाहिए. बड़ू आप लोग का क्या बहुत लोग सुनता है, आपका प्रोग्राम बहुत लोग देखता है. त्यांना बोला, तुमचा प्रोग्राम मध्ये बोला काय करायचं, कसं स्वच्छ ठेवायचं, कसं ऑर्गॅनिक ठेवायचं, मिट्टी बराबर यूज कर, कलर बराबर यूज कर यार, तब जाके बाप्पा खुश होगा. खरंय. वा वा. तर हेच आवाहन आम्ही या मंचावर नेहमी करत असतो जेव्हा सण समारंभ येतात की सण साजरे करूयात पण पर्यावरणाचं रक्षण करून. कारण पर्यावरण म्हणजेच देव आणि त्याचं संरक्षण नाही करायचं तर मग बाप्पा चिडतील आपल्यावरती. तर यंदापासून आपण नक्कीच याची काळजी घेऊयात.